22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरवरून घेण्यात आलेली इचलकरंजी महानगरपालिकेची विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा दावा करत शिवशाही आघाडीच्या वतीनं कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र ही विशेष सभा कायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली। त्यामुळे 22 कोटींच्या कचरा उठाव टेंडरवरून सुरू असलेल्या वादात सत्ताधाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आणि न्यायालयीन संघर्षाला आता नवं वळण मिळालंय। 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरला सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोध केला होता, तर शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी टेंडर प्रक्रियेत गैरप्रकार आणि भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप केले होते। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत या टेंडरला मंजुरी देण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती। ही विशेष सभा बेकायदेशीर असल्याचा दावा करत शिवशाही आघाडीच्या वतीनं कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती। यावर ही विशेष सभा कायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयानं दिलाय, अशी माहिती महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली। मी जे विशेष सभा घेतली होती कचऱ्याच्या टेंडरसाठी, कारण गरजेचं होतं। स्वच्छतेचा विषय महत्त्वाचा असताना विरोधकांचं असं म्हणणं होतं की ती विशेष सभा झाली ती बेकायदेशीर आहे, टेंडर प्रक्रिया जी चालू आहे ती बी बेकायदेशीर आहे। याच्यामुळं त्यांनी माननीय न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये त्यांनी दाखल केलं होतं। यावर आत्ता निर्णय हायकोर्टाचा असा झालेला आहे की आम्ही जी केलेली सगळी प्रक्रिया आहे ती सगळी योग्य आहे आणि इथून पुढची प्रोसिजर आमची सगळी चालू असणार आहे। आणि आम्ही जो दिलेला शब्द आहे जनतेला, इचलकरंजीच्या तमाम जनतेला, की स्वच्छता इंदोरप्रमाणे इंदोरच्या धर्तीवर इचलकरंजी होऊन जाईल, तशा पद्धतीचं जे काय आम्ही नियोजन केलं होतं, इस्टिमेट त्या पद्धतीने केलं होतं, ते आमचं इस्टिमेट वगैरे सगळे जे केलेली प्रक्रिया ही सगळी अबाधित राहिलेली आहे। मला जनतेला एवढं सांगायचं आहे की आत्तापर्यंत जे आम्ही केलेलं काम आहे कोर्टानं आमचं योग्य ठरवलं आहे आणि 22 कोटीचं टेंडर जे आहे ते थोड्या दिवसातच त्याची आता तपासणी वगैरे चालू आहे। थोड्या दिवसात ते मार्गी लागेल आणि इचलकरंजी 100% कचरामुक्त होणार, असं मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे विरोधकांना मोठा धक्का बसल्याचा दावा करत सत्ताधारी गटाचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलंय। आता न्यायालयीन वादाचा एक टप्पा संपला असला तरी प्रत्यक्षात 22 कोटींच्या कचरा उठाव टेंडरमुळे इचलकरंजी शहर स्वच्छ आणि सुंदर होणार का, हा खरा प्रश्न आहे। शहरातील कचरा वेळेवर आणि नियमित उचलला जाणार का, नागरिकांना स्वच्छतेची चांगली सुविधा मिळणार का, याकडे आता इचलकरंजीकरांचं लक्ष लागलंय।